तर सर्वांनी डोळे बंद करूया, प्रभूच्या उपस्थितीत येऊया. ज्याला पाणी प्यायचं लवकर करा. सर्वांनी डोळे बंद करूया. लहान मुलाला तुम्ही एकत्र करा तुमच्याकडे. हे स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करता प्रभू परमेश्वर, प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आम्हाला इथे सर्वांना जमवल्याबद्दल. धन्यवाद देतो पिता परमेश्वर, तू आम्हाला पोटभर जेवण दिल्याबद्दल. धन्यवाद देतो पिता परमेश्वर, तू आम्हाला सर्वांना एकत्र केल्याबद्दल. कारण तुझं वचन म्हणत आहे, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित असतील ती तिकडे हजर असेल. प्रभू तू आणि तुझे दिव्य दूत तिथे हजर आहेत म्हणून धन्यवाद. धन्यवाद देतो पिता परमेश्वर, माझ्या मुखाद्वारे तू बोलणार आहेस, तू माझ्या मुखाचा ताबा घेणार आहेस. मी घटणार आहे, तू वाढणार आहेस म्हणून धन्यवाद. धन्यवाद देतो पिता परमेश्वर, सरळ आणि सोपे भाषेमध्ये तू आमच्यामध्ये आज पेरणी करणार आहेस. व जे काय तू आज आमच्यामध्ये पेरणार आहेस, आमच्या सुसुपीत जमिनीमध्ये आम्ही ते घेतलं आहे व त्याला 100 पट अधिक फल आलाय असा आमचा विश्वास आहे म्हणून धन्यवाद. ही प्रार्थना मी जिवंत प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. हालेलुया, हालेलुया. मग कसे आहेत? आनंदी? किती जणांकडे घर आहे? घर सर्वांकडे कसं बोलू शकतो? माझ्याकडे नाही, माझ्या मम्मीच्या नावावर आहे. किती जणांकडे घर आहे? आहे, नक्की आहे. मग तुमचं घर तुम्ही कुठे बांधलंय? तुमचं घर कुठे बांधलंय? घरपाव बांधलंय का मातीवर वालू बांधलंय? हा, चांगलं वाटतंय तुम्ही माझी बोलताय, म्हणजे याचा अर्थ जेवण चांगलं होतं. तर तुमचं घर कुठे बांधलंय? तुम्ही वालूवर बांधलंय का खडकावर बांधलंय? नक्की नक्की. तर कुठलं घर मजबूत असेल? हा, नक्की नक्की. चला आपण जाऊया वचनाकडे. वचन काय आपल्याला शिकवते ते बघूया. लूकच्या शुभवर्तमानातून लूक मध्ये 6:47 6:47 6वे अध्याय 47 वचन वाचा जरा. हालेलुया. इकडे लक्ष द्या. बघा ना, दादा काय आणणार नाही, इथे लक्ष द्या, नाही तर तुमचं घर काय ते कोसलेल. इथे लक्ष द्या. वाचा. जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवितो. पुढे. तो कोणा एक घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. मग पूर आला तेव्हा त्याचा लोढा त्या घरावर आदळला. तरी त्यामुळे ते हालले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. पुढे. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करीत नाही तो पाया न घातला जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर लोढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला. हालेलुया. तर या वचनाद्वारे प्रभू आपल्याला काय सांगतो? इथे 2 माणसं आहेत, बरोबर आहे? एक शहाणा आहे आणि एक मूर्ख आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मला एक 4 माणसं द्या. 4 माणसं या माझ्याकडे, 4 मुलं या.
मॅजिक करते ना, मी मॅजिक करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Uncle, can you remove the तुम्ही बघत pulpit? असलेले काय आहे, बरोबर आहे. Pulpit. पण काय माहित, प्रभूने मला सांगितलं तू असं काहीतरी कर ज्याने आणखी सोपं होणार आहे. तर काय समजतं इथे तुम्हाला? हा, तर प्रभू सांगते पुढे पाहिजे मागे, तुम्ही दोघे मागे. प्रभू सांगते इथे दोन माणसं आहेत. एक कोण आहे? शहाणा माणूस आहे, आणि एक कोण आहे? मूर्ख माणूस आहे. बरोबर आहे. तर शहाण्या माणसाने काय केलं? शहाण्या माणसाला काय केलं? हालेलुया. तर शहाण्या माणसाने काय केलं? घर आपलं. आणि मूर्ख माणसाने काय केलं? हा, वालू बांधलं. नक्की. तर तुम्हाला काय वाटते, वालूवरचं घर खाली असेल आणि खडकावरचं घर उंच असेल? किती जण सहमत आहेत? अरे, वालूवरचं घर खाली असेल आणि खडकावरचं घर उंच असेल ना? किती जण सहमत आहेत? हात वरती करा. नाही समजले? पण समजवतो. वालूवर जे घर बांधलं आहे ते खाली असेल, आणि जे खडकावर बांधलंय ना, धोंड्यावर, तुमच्या भाषेमध्ये काय? दगडावर. मग ते उंच असेल का खाली असेल? हात वरती करा. जे म्हणतात उंच असेल त्याने हात वरती करा. हालेलुया. तर प्रभू आपल्याला सांगत आहे की ज्या माणसाने खडकावर जे घर बांधलंय ना ते मजबूत आहे, आणि ज्याने वालू बांधलंय ते कमजोर आहे. नक्की आहे, बरोबर आहे? असं सांगतो ना प्रभू. नक्की. पण नक्की घर एकाच ठिकाणी बांधलेलं का दोन ठिकाणी बांधलेलं? किती जण माझा दोन ठिकाणी? बघा, दोन ठिकाणी बांधलेलं का एकाच ठिकाणी? किती जण सांगतात दोन ठिकाणी? किती जण सांगतात दोन ठिकाणी? हा, किती जण सांगतात एकाच ठिकाणी? हात वरती करा. एका ठिकाणी पण हात वरती नाही करत, दोन ठिकाणी पण हात वरती नाही करत. काय आहे? काय आहे? नाराज आहेत काय? मग बोलत नाही कशाला? मग तुम्ही घर म्हणजे ते घर कुठे बांधलेलं नक्की? त्यांच्याकडे बघू नका, ते काय नाही देणार. चॉकलेट पण आणले जाते. माझ्याकडे बघावा. तर तुम्ही हे पण नाही म्हणता की त्याचं घर एकाच ठिकाणी होतं किंवा दोन ठिकाणी होतं. दोन ठिकाणी. दोन ठिकाणी. हात वरती करा. एक ठिकाणी वाले. चला, आपलं वचन काय सांगतो बघूया. ओके, बाय वाच. लूक 6:47 48 सॉरी. बघा वचन काय सांगतं. जो कोणी तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे, त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. त्याने काय केलं? खोल खोदून खडकावर पाया घातला. दुसऱ्या माणसाने केलं. दुसरं वचन घे. दुसरं वचन घे. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधल्यासारखा माणसासारखा आहे.
तर दोन माणसाने काय केलं? शाण्या माणसाने काय केलं? त्याने काय केलं? पाया. आता मला सांग, खोदलं का काय येतं? खोदलं, जमीन खोदली तर काय येतं? हा, फक्त मातीच येते. हा, दगड येतात का नाही? खडक येतात का नाही? तर मेहनत कोणाची आहे? खडक खोदायला मेहनत आहे किंवा असंच जमीन खोदायला मेहनत आहे? हा, आता समजा आपलं उदाहरण घेतलं तर 15व घर खोदायला सोपं आहे की चौक्याला घर खोदायला सोपं आहे? हा, सोपं. हा, 15वर. बघा, प्रभू आपल्याला जे घर दिसतं त्याबद्दल सांगत नाही. प्रभू आपल्याला शिकवत आहे या वचनाद्वारे. याचा वचनाचा अर्थ असा आहे की जो शहाणा माणूस आहे ना, बघा, त्यांनी सुद्धा घर ना, पुढचं वचन घे बाबू, मागे गेला मागे. कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला तेव्हा त्याचे लोढा त्या घरावर आदळला, तरी त्या मुले ते हलले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. पुढचं घे. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो पाया न घातल्या जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर ओढा आरटल्या तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला. तर या दोन्ही घरावर पाण्याचा लोढा आला की नाही? वादळ आलं की नाही? तुफान आलं की नाही? वारा आला की नाही? मग कशाला एक घर पडलं आणि एक घर तसंच राहिलं, स्थिर राहिलं? हा, कारण ते एक वालू बांधलं होतं आणि मग मेहनत कोणत्या घराला झाली? मेहनत कोणत्या घराला झाली? नक्की मग या शाण्या माणसाने मेहनत केली का या मूर्ख माणसाने मेहनत केली? हा, नक्की. पण प्रभू सांगत आहे, प्रभू असं सांगत आहे की हे दोन माणसं प्राप्तीला गेली. ही दोन्ही माणसं प्राप्तीला गेली. दोन्ही एकच वचन ऐकलं, दोन्हीने अंतःकरणात ठेवलं, पण एकाने त्याच्या जीवनामध्ये वापर केला आणि दुसऱ्याने त्याचा वापर केला नाही. हालेलुया. ज्याने वापर केला त्याला किती पण संकट आली, किती पण आजार आले, किती पण चिंता आली, किती पण भीती आली, तो हल्ला नाही. आणि मूर्ख माणसाने वचन घेतलं, ऐकलं, आपल्या अंतःकरणात ठेवलं, पण त्याचा वापरच केला नाही. जेव्हा त्याच्यावर संकट आली, त्याच्यावर विघ्न आली, त्याच्यावर बंधनं आली, त्याने पोदरांना फोन करायला चालू केलं, टँग 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 टँग. हालेलुया, हालेलुया. तो इकडे तिकडे धावू लागला प्रार्थनेला. कुठे मला चंगाई भेटेल, कुठे मला आशीर्वाद भेटेल, कुठे मला माझ्या प्रॉब्लेम पासून सुटकारा भेटणार. हालेलुया. आता तुम्ही स्वतः विचारा, मी कुठ्यामध्ये आहे? शाण्यामध्ये आहे का मूर्खामध्ये आहे? नक्की, नक्की. हालेलुया. समजलं की नाही समजलं? काय समजलं सांगा? काय समजलं सांगा? तुम्ही म्हणता बरोबर आहे, समजलं, पण नक्की काय समजलं सांगा? जो माणूस वचनावर चालतो त्याला तेवढ्यानंच होतं, तेवढ्यानंच आहे. बॅल्कनीमध्ये बोलत नाही. काय झालं? बॅल्कनी बिझी आहे. बोला आणखी काय? त्या सिस्टरने सांगितलं एक. दुसरं काय? दुसरं काय? इथे मेहनत कुठे आहे? मेहनत काय? मेहनत म्हणजे काय सांगा मला? त्याने खोदलं, लिहिलंय ना, खोदलं. बाय मागे जा. त्याने खोल खणून याचा अर्थ काय? खोल खणून याचा अर्थ काय? सिस्टर दुसऱ्याला पण बोलवू दे ना, नाही ते काय माहिती, तुम्हीच पुढे घर बांधणार, बाकीचे आमच्याशीच राहणार. खोल खणून म्हणजे काय? हा, थकले नाही ना तुम्ही? थकले नाही ना? खोल खणून म्हणजे काय? हा, मेहनत म्हणजे काय? हा, वचन नाही, वचन नाही. खोल खणून म्हणजे काय? हा,
एक बोला ना, सर्व बोलते मला तेवढे कान नाही ना. एक जण बोला, हात वरती करा. खोल खणून म्हणजे काय? त्याला देणार. खोल खणून याचा अर्थ म्हणजे काय माहित आहे बघा, मी सांगतो तुम्हाला. खोल खणून म्हणजे माहित आहे, या माणसाने काय केलं माहित आहे? माणूस बोलतो बाई आहे माहित आहे, बोल. या माणसाने काय केलं? पुढे बाय. या व्यक्तीने काय केलं माहित आहे? ती प्रार्थनेला आली. तिने काय केलं? जे काय वचन सांगत होते प्रभू पवित्र आत्मा जे काय सांगत होता, तिने काय केलं? ते नोटबुक वर घेतलं आणि लिहिलं. त्याचा अर्थ सर्व लिहिला. जे काय त्याचं स्पष्टीकरण देत होते त्या वचनाचा ते लिहिलं. आणि घरी जाऊन तिने काय केलं? त्या वचनावर अभ्यास केला की नक्की वचन मला काय शिकवत आहे. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा तिच्या प्रॉब्लेम्स आले जीवनामध्ये, तिने ते जे काय ते वचन शिकलं होतं त्या वचनाचा त्या प्रॉब्लेमवर वापर केला. ती त्याला बिलकुल घाबरली नाही, कारण तिने काय केलेला? अभ्यास केलेला. तिने त्याचे श्रम घातलेले शिकायला. खोल खोदलं. तिने काय केलं? त्या वचनावर खोल खोदलं. तिने वेळ दिला, तिने टाइम दिलं. तिने तिच्या टीव्या, तिचं बाजूवाल्यांची बोलणं, निंदनिकीच्या बैठकीत बसणं, सर्वांचा त्याग करून तिने काय केलं? तिचं लक्ष संपूर्ण त्या वचनाकडे दिलं. म्हणून वादळ आला, वारा आला, तुफान आले, पाऊस आले, ती हल्ली नाही. संकट आली, आजार आलं, कर्ज आलं, चिंता आली, दुखणं आले, ती हल्ली नाही. हालेलुया. बरोबर आहे की बरोबर नाही? ये बाय मग अरे आता बाय तुझा. हालेलुया. मूर्ख माणसाने काय केलं माहित आहे? मूर्ख माणसाने माझ्यासारखं केलं. त्याने काय केलं? वचन तर इथे ऐकलं, नोटबुक मध्ये पण लिहिलं, नोटबुक घरी ठेवली, आपल्या कामामध्ये बिझी झाला. दुसऱ्या दिवशी तेच बॅग उचललं आणि परत इकडे आला. परत नोटबुक खोलली, परत हे केलं, परत घरी गेला. हे चालत राहिलं. आणि जेव्हा संकट आली, काय केलं माहितीये? काय करू आता? संकट आली, ब्रदर संकट आल्यात, काय करू? अरे तिकडे मस्त ब्रदर आहे, तिकडे मस्त प्राप्त होते, तिकडे मस्त नवीने होतात, तिकडे मस्त हे होते. तिकडे जर माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. मग त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार का आणखी प्रॉब्लेम येणार? काय येणार? काय येणार? काय येणार? काय येणार? वचना फक्त मनचिंतन नाही केलं, फक्त वचना मनचिंतन नाही केलं. महत्वाचं काय केलं त्याने? खोल. काय केलं? खोल 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 खोदलं नाही. त्याने काय केलं? आपला पाया कशा घातला? जशी जमीन होती तसंच ठेवला. जमीन म्हणजे काय? जसं पेरलं होतं तसंच ठेवलं. बॅग इथून नेलं, घरी ठेवलं, उद्या तेच उचललं आणि आणलं. हालेलुया. 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 समजतं की नाही समजत? कमी फास्ट चाललोय, मला थोडं फास्ट जायची आदत आहे. हालेलुया. मग तुम्ही विचारा, परत मी तुम्हाला सांगतो की मी कुठे आहे? मी मूर्खा माणसासारखा आहे की मी शाणा माणसासारखा आहे? हा बघा, सिस्टर बोलते ती मूर्ख माणसासारखी. मी तर बोललो, मी पण होतो तसाच. तुम्ही कुठे आहे? विचारा आपल्या विचारा स्वतःला, मी कुठे आहे? माझी पोझिशन कुठे आहे? माझं ठिकाण कुठे आहे? हे या मूर्खा माणसासारखं आहे किंवा शाण्या माणसासारखं आहे? तर मी खरोखर प्रभूला वेळ देतो का? तर मी जे काही ते शिकतो, प्रभू पवित्र आत्मा जे काय मला शिकवत आहे त्याचा मी वापर करतो की नाही? माझं लक्ष प्रभूकडे आहे की माझं लक्ष त्या येणाऱ्या संकटाकडे आहे? आणि बरेचदा काय होतं, आपलं लक्ष त्या संकटाकडे असतं, आपलं लक्ष प्रभूकडे नसतं. ज्या काल्वरी क्रूसावरती प्रभूने जे आपल्यासाठी केलंय, आपलं लक्ष त्याच्याकडे नसतं. पण आपलं लक्ष कुठे असतं माहितीये? त्या जगाच्या गोष्टीवर असतं. आपलं लक्ष संपूर्ण त्या जगाच्या गोष्टीवर असतं की जग मला काय बोलेल,
मी प्रार्थनेला गेलो तर माझा बाजूवाला मला काय बोलेल. बघितलं तर बघून घ्या जरा पहिला. तुम्ही इकडे जरा त्याला बघायचं आहे. बाजूवाला मला काला काय बोलेल, मला घरची माणसं काय बोलतील, मला हा काय बोलेल, मला तो काय बोलेल. अरे मी प्रार्थनेला गेलो तर बोलतील प्रोटेस्टंट आहे हा. वेगवेगळे निराळे निराला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये विचार चालले जातील. कारण तुमचं लक्ष कुठे आहे? प्रभूकडे नाही. तुमचं लक्ष जगाकडे आहे. आणि जग तुम्हाला वाचवणार नाही. फक्त प्रभूने तुम्हाला वाचवलं आहे. त्याने त्या कुर्सावरती तुमच्यासाठी बलिदान दिलं आहे. देणार आहे का दिलं आहे? मग आपलं लक्ष कुठे आहे? जगाच्या गोष्टीकडे आहे का वचनाच्या गोष्टीकडे आहे? आपण बोलतो इकडे. मी सुद्धा सामान्य तेच बोलायचो. बोललं वेगळं, कृती करणं वेगळं. बोललं वेगळं, कृती करणं वेगळं. जर मी बोलतोय तर नक्की मी माझ्या जीवनामध्ये त्याचा वापर करतो की नाही करत, की फक्त मी नावासाठी बोलतोय. सोपं नाही. जमीन खोदायला 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 सोपं नाही आहे. जर मला उंच बिल्डिंग बांधायची असेल, 50 मालाची बिल्डिंग बांधायची असेल तर मला खोलपर्यंत खोदायला लागेल. आणि खोल खोदायला वेळ लागतं. खोल खोदायला वेळ लागतं. पण आपण बरेचदा काय म्हणतो, मी वचन बोलतोय ते चमत्कार झाला पाहिजे, माझं जीवन बदललं पाहिजे, माझं हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. चिटकी बजाय सब कुछ हो जाए असं नाही. नाही तर प्रभू बोलला नसता खोल खोदणं. प्रभू बोलला असता बांध तुझं घर त्या जमिनीवर, त्या वालूवर बांध. हालेलुया. समजतं की नाही समजत? नक्की समजतं. आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करतो की नाही? तो आपण शहाणा माणूस बनतो की नाही, की आपण मूर्ख माणसासारखंच राहतो? जर आपण मूर्ख माणसासारखे राहिलो ना तर आपल्या जीवनामध्ये काहीच बदल होणार नाही. आपण जसे आलो तसेच आहे. उदाहरण, माणसं 20 वर्षापासून मद्रासला जातात, 20 वर्षापासून जातात, पण जसे गेले आहेत तसेच आहेत. जाणं चुकीचं नाही. पण जर तुम्ही त्या माऊलीकडे जाता, त्या माऊलीला सांगा तर तुझं हृदय, परमेश्वराने जसं तुझ्या हृदयामध्ये नम्रता आणली, प्रेम आणलं, दया आणली, शांती आणलं, तसं माझ्या जीवनामध्ये सुद्धा येऊ दे. पण माणूस 20 वर्षापासून जातो, जसा जातो तसा येतो, फक्त हलवे आणि गज येतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जाणं चुकीचं नाही. परत मी सांगतो, जाणं चुकीचं नाही. जर तुम्ही जाता ना तर बाजूवर तुम्ही आले तर बाजूला बोलला पाहिजे, हा बॉस्को नाही, हा कोणतरी नवीन माणूस आहे, याने नव्याने जन्म घेऊन आला आहे. हालेलुया. तेव्हाच तो शहाणा माणूस आहे. नाही तो काय माहित आहे, फक्त हलवे आणि गज आणण्यासाठी जाणार, तो मूर्ख माणसासारखाच राहील. हालेलुया, हालेलुया. समजतं? जास्त बोललो? हालेलुया. पण काय करणार? जे सत्य आहे ते सत्यच आहे ना. सत्य कधी बदलतं का? आपल्याला बदलायचंय की नाही बदलायचंय? आपल्याला शहाण्या माणसासारखं व्हायचं आहे का मूर्खच राहायचं आहे? नक्की. बघा, जर आपण या जगाचं ऐकत राहिलो ना, जर आपण या जगाचं ऐकत राहिलो ना, कधी आपण बाहेर निघणार नाही. आपल्या समस्यातून कधी बाहेर निघणार नाही. जर आपण जगाचं ऐकत राहिलो ना तर आपल्या समस्यामधून कधी बाहेर निघणार नाही. कारण जग तुम्हाला द्यायला येत नाही. उदाहरण, समजा या बाईला 10,000ची गरज आहे आणि ती जगाकडे गेली आणि सांगितलं मला 10,000ची गरज आहे. देईल का कोण? तिला किती वेळ प्रश्न विचारता येत आहे? 10 प्रश्न विचारते. सोडा या बाईचं तर सोडा. माझी मुलगी आली ब्रिनल आणि ती माझ्याकडे आली. बघायचं माझ्या मुलीला, उभी राहा गं. ही माझी मुलगी, ती माझ्याकडे आली आणि बोलले पप्पा मला 1000 रुपयाची गरज आहे. मी लगेच देईन तिला? हा, मी काय करणार? हा, मी एक नाही 10 प्रश्न विचारणार. कशाला पाहिजे, काय करायचंय, तू पण कामाला जातेस, तुझ्याकडे नाही काय, तुझं पगार काय केलंस, वगैरे वगैरे वगैरे. बरोबर आहे? मग जग तेच आहे ना. जग तेच आहे, जग तेच आहे.
जग तेच आहे. प्रभू मला विचारतो का माझ्याकडे तुम्ही मागा, मी तुम्हाला देणार नाही? का दिलाय? का दिलाय? दिलाय की नाही दिलाय? मग आपली गाडी कुठे अडकले? आपली गाडी कुठे अडकले? का पेट्रोलला टाकलं, डिझेल टाकलं नाही? आता नवीन जमाना, बॅटरी. गाडी कुठे अडकले? गाडी आपल्या जगाच्या गोष्टीमध्ये अडकले. हा काय बोलेल, ती काय बोलेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, तो काय बोलेल, याच्यामध्येच आपण फिरत राहतो. आणि प्रभूने जे आपल्यासाठी काय केलंय, प्रभूसाठी आपल्यासाठी त्याने बलिदान दिलंय, त्या बलिदानाकडे आपलं लक्षच नाही. आपलं लक्ष जगाच्या गोष्टीकडे आहे. हालेलुया, हालेलुया. मग तुम्ही दोष कोणाला देता? दोष त्या बिल्डरला देता, बरोबर आहे. अरे त्याने मेल्याने माझं घर पुढे कसं बांधलं, पडलं लगेच, बरोबर आहे. तो दोषी कोण आहे? तो बिल्डर आहे का तुम्ही आहे? मी आहे. विचारा, तो दोषी तो बिल्डर आहे ज्याने बांधलं का मी आहे? जर मी खणलंच नाही, खोदलंच नाही आणि आळशी बनून फक्त मी माझं घर त्या जमिनीवर बांधलं, टिकेल का ते? आणि दोष कोणाला देता आपण? देवाला. अरे देवा माझ्या जीवनामध्ये कशाला ये, माझ्या जीवनामध्ये कशाला ये, मीच का? देतो का नाही देतो? मी सुद्धा द्यायचो. मी एकदम नम्रपणा सांगतो, मी पण द्यायचो. आणि मला माहित आहे तिथे जे हजर आहेत ते पण तसंच करत असतील. जोपर्यंत वचनामध्ये नव्हते ते पण काय देवालाच दोष देत असतील की माझं जीवन का देवा तू माझ्या जीवनामध्ये एवढी संकट आणलीस. बरोबर आहे की नाही? बरोबर की नाही? मग आपण काय केलंय? खोदलंय का? खोदलंय का? खोदायला वेळ लागतो की नाही? मेहनत लागतो की नाही? टाइम जातो की नाही? उदाहरण, जर मला एक बिल्डिंग बांधायची आहे, 50 माळ्याची मला बिल्डिंग बांधायचं आहे, तर बिल्डिंग बांधायला मला वेळ लागेल की खोदायला मला वेळ लागेल? हा, नक्की. कारण जोपर्यंत मला काय लागत नाही, दगड लागत नाही, खडप लागत नाही, तोपर्यंत मला खोदायचं आहे. मी ना दुबईला होतो, बरोबर. पण दुबईला काय माहितीये, वालू आहे, भरपूर वालू, बरोबर. पण तिकडे पण काय जोपर्यंत दगड लागत नाही ना तोपर्यंत ते खोदत राहतात. आणि दगड लागला की मग ते तिकडे पाया घालतात. जर दगडच लागला नाही ना ते खोदत असतात. त्यासाठी प्रभू म्हणतो खोदणं जेव्हा खोदणार, मेहनत करणार, तुम्ही वचन घेणार, लिहणार, घरी जाऊन त्याचा अभ्यास करणार, त्याच्यात जे काही लिहिलंय ते आपल्या जीवनामध्ये वापर करणार, त्याच्यावर थंब राहणार. त्याच्यावर काय राहणार? थंब राहणार. बाजूवाला मला किती पण येऊन बोलणार, अरे तिकडे मस्त ब्रदर आहे, प्रार्थना तिकडे चल, आणि तिकडे मस्त देऊळ बांधलंय, तिकडे चल, आणि तिकडे मस्त हे केलंय. नाही, माझ्याकडे औषध आहे. माझा रोग बरा करण्यासाठी माझ्याकडे ऑलरेडी औषध आहे. मी तुझं ऐकणार नाही. जो माणूस त्याच्यावर थंब राहील तोच त्यांनी घर आपलं कशावर बांधलंय? खडकावर बांधलाय. तो शहाणा माणूस आहे. पण जो थंब राहणार नाही, जो हलणार तो पडणार. बरोबर की नाही? जो हलणार तो, जो हलणार नाही तो पडणार नाही. म्हणून आपण जेव्हा आपण एक उंच असं काय उभे राहणं तुम्ही म्हणतात बाबू, जेव्हा तुम्ही उंच त्याला उभा करता तेव्हा काय करता तुम्ही? त्याला काय करता? काय करता? बलकनी काय करता? खोदताय. त्याच्यामध्ये घालता नाही, बाजूने दगड घालता की नाही? घालता की नाही? अरे मलाठी बांधता की नाही? गुड, थँक्यू जीसस. बांधता की नाही? असेच बांधता की त्याला काय करताय? सपोर्ट देता की नाही? दगड घालताय की नाही? खडक घालताय की नाही? खडकाला सपोर्ट देता की नाही? नाही ते काय होईल? वळाला पडणार आणि मोबाईल जाणार. हालेलुया, हालेलुया. मग आपल्याला थंब राहायचं की नाही? आपल्याला राहायचं की नाही? थंब राहायचं की नाही राहायचं? आपल्याला कुठे शहाणा माणूस बनायचा आहे का मूर्ख माणूस बनायचा आहे? नक्की, नक्की. हालेलुया. आपण एक वचनाकडे जाऊया. हालेलुया.
सॉरी. हालेलुया, हालेलुया. तर बाय तुम्ही दोघी जा. हा तिकडे तिकडे तू ये. हालेलुया. तर आपण याच्यामध्ये वचनामध्ये काय बघितलं? दोन पदार्थ काय वापरले आहेत? दोन पदार्थ आहेत ना. एक काय वालू आहे आणि एक वालू आणि एक. तर वालू कसे असतं कोण सांगणार? वालू कशी असते? हा बघा बघा जरा बघा बघा. नवीन बोलला. वालू कशी असते? वालू कशी असते? वालू एका जमिनीवर स्थिर असते का? स्थिर असते का? आता समजा 15 तुम्ही थोडी भरणी टाकीता. 15 वरती तुम्ही भरणी टाकता आणि जेव्हा लाटा येतात, जेव्हा पाणी येतो, जी भरणी टाकली ती तशीच राहते का वाहते? तशीच राहते की वाहते? नक्की 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 तशीच राहते की तू वाहते? का वाहते? का वाहते? का वाहते? स्थिर असते ती? स्थिर असते की? तसंच जो माणूस त्या वालूवर घर बांधतो ना, तो स्थिर नसतो. तो माणूस स्थिर नसतो. त्या तो प्रार्थनेला येतो, वचन सुद्धा ऐकतो, त्याच्यात जे काय लिहिलं आहे ना ते पण लिहतो नोटबुकवर, पण त्याचं मन त्या वचनाकडे नसतो. तो स्थिर नसतो. तो काय त्या वालू प्रमाणे. त्या वालूला पाणी भेटला किंवा वारा भेटला, ती वालू तिकडे राहील का? ती पण काय वाट करणार की नाही? पुढे जाणार का नाही? मग हा व्यक्ती पण तसंच आहे ना. हा व्यक्ती पण तसंच आहे. त्याच्या जीवनामध्ये जी संकट येतात, त्याच्या जीवनामध्ये विघ्न येतात, त्याच्या जीवनामध्ये अनेक काही समस्या येतात, तो स्थिर राहत नाही. आता बरेच तुम्ही बोलत असेल ब्रदर असं नाही आहे. तुम्ही बोलत असेल की नाही ब्रदर, आम्ही जे काय वचन आम्हाला शिकवलंय आम्ही त्याचा वापर करतो. पण वापर नक्की काय आहे वापराचा? तुम्ही तुमच्या नक्की ते वचन वापर करता की त्या वचनामध्ये जे तुम्हाला प्रेम शिकवलंय, तुम्ही प्रेमामध्ये राहता का? तुम्ही प्रेमामध्ये राहता का? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं प्रेम नाही बोलत मी, शेजाऱ्यावरचं प्रेम. तुम्ही प्रेमामध्ये राहता का? तुम्ही दुसऱ्यांची मदत करता का? तुमच्यामध्ये सहनशक्ती आहे का? तुम्ही दुसऱ्यांना क्षमा करता का? कारण हे पण जर तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुमचं घर वालूवरच आहे. तुम्ही कोणाबरोबर अन्याय करता का? न्याय करताय का अन्याय करता? तुम्ही दुसऱ्याला त्रास देता का? अनेक प्रकारचे त्रास आहेत. उदाहरण, चला तुमच्याच व्यवसायासाठी घेतो उदाहरण. समजा तुमची बोट कमीला गेले आहे आणि तुमची वळण खाली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या वळणांवर येऊन मासली सुकायला टाकली आणि तुम्ही जो बंदरा फेरा मारायला गेले आणि ती मासली बघितली, तुमचं मन कसं आहे? तुमचं हृदय कसं आहे? सहनशीलता आहे का? तुम्ही चालू करणार बॉम्ब टाकायला? चालू करणार बॉम्ब टाकायला? हा समजलं ना? बॉम्ब टाकणं. हा एबीसीडी बोलायला चालू करणार का? बोलला राहू दे, माझी बोट तर गेले, तशी तर खालीच पडले, राहू दे तिला, त्यांनी कोण लावले लावू दे, माझी बोट आली नंतर खाली करणार. तसा करणार तर चालू करा बॉम्ब टाकायला. हा उत्तमची माणसं करत नाही. उत्तमची माणसं करत नाही. हा करतात ना. मग तुम्ही जर बोलले की मी वचन वाचतो, मी प्रार्थनेला जातो,
मी मिसा बलिदानामध्ये सहभागी होतो, मी रोजरी करतो, मी नवेने करतो, मी मद्रासला जातो, कोटाला जातो, अनेक ठिकाणी जातो. पण तुमच्यामध्ये जर प्रेम नसलं, सहनशीलता नसली, दया नसली, शांती नसली तर काय कामाचं आहे का? काही कामाचं आहे का? मग तुमचं घर कुठे आहे? तुमचं घर कुठे आहे? वालूवर आहे. स्थिर आहे का ते? जसं वारा येणार, जशी संकट येणार तसं ते, जशी संकट येणार तसं ते, बरोबर आहे की नाही? मग आपण आपलं घर कसं बांधायचं? बरोबर आहे की नाही? वालू स्थिर राहते का? वालू स्थिर राहते का? आपल्याला स्थिर राहायचंय की नाही राहायचंय? आपल्याला स्थिर राहायचंय की नाही राहायचंय? आपण एक वचनाकडे जाऊया. मार्क 7:13. मार्क 7:13. एक मिनिट, त्याच्याकडे ते जायच्या आधी पहिला आपण जाऊया रोमकरास 12:2. रोमन्स 12:2. थकली तू नाही ना? व्हेरी गुड, स्ट्रॉंग आहे. हालेलुया. तर प्रभू आपल्याला काय सांगतो माहिती आहे? तुम्ही ज्या जगाच्या गोष्टीमध्ये राहता ना, जेव्हा तुम्ही जगाच्या गोष्टीमध्ये राहता ना, तेव्हा प्रभू काय सांगत आहे ते बघा. वाचायचं ते आहे, वाचा. देवाची उत्तम उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर कुठल्या युगाबरोबर? या युगाबरोबर समारोप होऊ नका. एक मिनिट. काय लिहिलं त्याच्यावर? काय लिहिलं त्याच्यावर? या युगाबरोबर समारोप होऊ नका. आपण होतो ना की नाही? आपण होतो की नाही? की नाही? की सर्व एकदम मस्त आहेत? की सर्व एकदम याच्यामध्ये आहेत, प्रभूमध्ये आहेत, वचनामध्ये आहेत? मग पुढे काय? तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊन घ्या. मग आपलं रूपांतर तुम्ही करताय की अद्याप जगाच्या गोष्टीमध्येच कराय? हा काय बोलेल, तो काय बोलेल, कसं होणार? बरोबर आहे की नाही? आपण बाजूवाल्याचं ऐकतो की प्रभूचं ऐकतो? नक्की सांगा. हा उदाहरण. आता उदाहरण त्या तुम्हाला उदाहरण दिलं नाही समजणार नाही. झोपल्यात ते बोला हालेलुया. उदाहरण. आता आम्ही जेव्हा प्रार्थनेला जातो, बरोबर आहे, अनेक लोक आम्हाला बोलवतात घरी प्रार्थना करायला, आणि जेव्हा आम्ही त्याला वचन देतो, जेव्हा त्यांना आम्ही वचन देतो तर ते वचन घेतात, आनंदाने वचन घेतात, बरोबर आहे. आणि समजा तो माणूस आजारी आहे, बरोबर आहे, तो माणूस आजारी आहे आणि आम्ही त्याला वचन देतो, धन्यवाद येशू, तुझ्या जखमामुळे मी पूर्णपणे बरा झालो आहे, असं एक वचन त्याला देतो आपण. आणि तो व्यक्ती आनंदाने ते वचन घेतो. त्या वेळेपर्यंत त्या वचनावर त्याचा विश्वास असते. जोपर्यंत आम्ही तिकडे आहे, आम्ही गेल्यानंतर पण त्याचा विश्वास असतो. पण काय होते, त्याच्या जीवनामध्ये त्या वचना कार्य करत नाही ना. तो काय बघतो, आता वचन तर भेटलंय ना, म्हणजे मला लगेच भेटणार. मग तो काय होतो, तो दिवस गेला, दुसरा दिवस सकाळी आला, मी जसा आहे तसाच आहे. मग काय बोलतो, बाजूवाला आला, काय गो कशी आहेस? अरे काय बोलू तुला, दुखते सध्या. मग तुम्ही स्थिर आहे का तुम्ही हल्ले? तुम्ही स्थिर आहेत की हल्ले? मग तुम्ही वालूवर आहेत का खडकावर आहेत? नक्की समजलं? मग आपल्याला स्थिर राहायचं तर काय करायचं आहे? समजतं तुम्हाला की नाही समजत? की आपल्या भाषेत बोलू? आपल्या भाषेत बोलायला काय नाही, ते ऑनलाईन पण आहे ना, मग ते दुसरे लोक पण ऐकतात. हालेलुया. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग आपल्याला स्थिर राहायचं आहे, प्रभू मध्ये स्थिर राहायचं आहे का नाही राहायचं आहे? आपल्याला हलायचं आहे, डुलायचं आहे? आपला डुलतो की नाही? विश्वास डुलतो की नाही आपला? जर कार्य आपल्यामध्ये होत नाही तर आपला विश्वास डुलतो की नाही? आपल्या विश्वासाला थम ठेवायचा आहे का हलायचं आहे? हा
सिमेंट बनायचं आहे का रेती बनायचं आहे? हा, नक्की नक्की. हालेलुया. बघा कसं आहे माहित आहे, आपण म्हणतो बरोबर आहे, आपण म्हणतो बरोबर आहे, मला स्थिर राहायचं आहे, पण जोपर्यंत आपण मेहनत करणार नाही, जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत तुम्ही स्थिर राहणार नाही, त्या मजबूती येणार नाही. जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही मजबूत होणार नाही. जर तुम्ही मेहनत केली तर मजबूत होणार, तुम्ही मेहनत केली नाही तर मजबूत होणार नाही. हालेलुया, हालेलुया. त्या वादल्या मामाने काय केलं माहिती आहे? कुणात मामाच बोलतो सा. त्या वादल्या मामाने काय केलं माहिती आहे? वचन घेतलं, एक वेळा रोजरी केली, झालं त्याचं कार्य, झालं त्याचं कार्य. बोले एक वेळा बोललं ना बस झालं ना. तसंच केलं ना, हा तसंच केलं ना भाई, तसंच केलं. काय केलं बा? उभी राहा. काय केलं? आळशीपणा केला. मग काय केलं? हा, तो ऊसाचं हे कसं माहिती आहे? इथून ऊस टाकला तिकडून काढला, इथून टाकला तिकडून काढला, टाकत राहिला जोपर्यंत त्याचा संपूर्ण चारा निघत नाही. मध्ये मध्ये डुलक्या पण यायच्या, पण ते बोलत राहायचे. बरोबर की नाही? मग कार्य झालं की नाही झालं? मग ते थंब राहिले का ते हल्ले? मग तुम्हाला थंब राहायचं आहे का हलायचं आहे? वालू बनायचं आहे, वालू बनायचं आहे, वालू बनायचं आहे. मग आपण जगाच्या गोष्टीवर चाललं पाहिजे का आपण देवाच्या गोष्टीवर चाललं पाहिजे? हा, नक्की. चला आपण वचनाकडे जाऊया. मार्क 7:13. 7:13 अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. एक मिनिट, काय लिहिलंय? परवाचा. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय म्हणजे काय? संप्रदाय म्हणजे काय? संप्रदाय म्हणजे काय? परंपरा. उदाहरण, मला क्षमा करा, उदाहरण, रीतिरिवाज. एकदम परफेक्ट, थँक्यू जीसस. रीतिरिवाज. आता आपण कसं काय करत? लग्न असलं तर लग्नाच्या पहिल्या पुढच्या दिवशी आपण काय करतो? अंडा घेतो आणि कुठे जातो? आणि काय करतो तिकडे? हा, फक्त पाणी सांगतो. काय करतो? महत्वाचं काय करतो? नारळ फोडतो, मेणबत्ती काय करतो? फुलं टाकतो. आपण काय केलं? आपण वचनामध्ये थांब राहिलो की काय केलं? त्या विधीला आपण देव बनवलं. आपण वचनामध्ये थांब राहिलं की आपण त्या विधीला देव बनवलं. हा, चला त्यापेक्षा आणखी शॉकर देतो तुम्हाला. तुम्ही पावसाळीला बोटीवरती घेता की नाही? बरोबर आहे. आणि मग ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही खाली घेता, बरोबर आहे. त्याच्या आधी तुम्ही काय करताय? तुम्ही बँड करताय, मस्त मुलांना नेसवता, डोक्यावर नारळ देता आणि काय करताय? जाऊन पाण्यात टाकताय. जो अधिकार तुम्हाला दिलाय, तुम्ही बोलताय समुद्र हा घे तुला अधिकार परत. बरोबर आहे की नाही? अरे शांत करायला तुमच्याकडे त्याला शक्ती आहे आणि तुम्ही बोलताय हे घ्या समुद्र, हे नारळ घे तू शांत हो. बरोबर आहे की नाही? येशूने जेव्हा वादळ शांत केलं ना तर नारळ टाकला. बोला हे घे. पण प्रभू काय म्हणतो माहितीये? अशा प्रकारे तुम्ही आपल्या परंपरा, मी तिकडे सोपा शिकवतो, परंपरा. मागे तुम्ही काय बोलले? रीतिरिवाज चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. देवाचे वचन रद्द करता म्हणजे काय करता? तुम्ही वालूच बनल्यात. वचनावर तुमचं लक्षच नाही, वचन रद्द करता आणि जगाच्या गोष्टीवर लक्ष ठेवता. बरोबर आहे की नाही? मग त्या समुद्राला शांत करायला
पॉवर कोणाकडे आहे? तुमच्याकडे आहे का त्या नारळामध्ये आहे? हा, मग तुम्ही नारळाला का पॉवर दिले? हा, त्या विहिरीवरचं पाणी आलं तेव्हाच तो नवरा आणि नवरी लग्न होऊ शकतं, तर त्याच्या बिना नाही होऊ शकत. हा, त्याच्या बिना नाही होऊ शकत. होऊ शकते ना, बरोबर आहे. मग आपण कुठे परंपरामध्ये गुंतलोय की नाही? मग प्रभू तेच म्हणतो, जर आपण परंपरामध्ये गुंतलो ना तर काय होणार? वचन रद्द करता आणि यासारखेच आणखी पुष्कळ गोष्टी आपण करतो. अशा पुष्कळ गोष्टी करतो आपण, जगाच्या गोष्टी करतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण प्रभूला काढतो. अशा पुष्कळ गोष्टी आपण करतो आणि आपल्या जीवनातून आपण प्रभूला काढतो. वचन काय आहे? स्वयं प्रभू आहे, होय की नाही? काय लिहिलं तिकडे? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द जर शब्द देव आहे तर आपण त्या पारंपरिक गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे की प्रभूवर ठेवलं पाहिजे? वचनावर ठेवलं पाहिजे तर नारळावर ठेवलं पाहिजे? हालेलुया, हालेलुया. कळतं की नाही कळत? कळतं की नाही कळत? हालेलुया. आता ते जोशुआ जेव्हा मोशेचं मरण पावला, जोशुआ इंग्लिश मध्ये जोशुआ इंग्लिश मध्ये करतो. तर त्याला तो जेव्हा एकटा भरला ना तर परमेश्वर त्याला काय बोलला? हिम्मत धर, भिवू नको. हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको, खर्चू नको. त्याच्यानंतर काय आला? हा नियमशास्त्राचा ग्रंथ रात्र दिवस तुझ्या मुखी राहू दे, सदैव तुझ्या मुखी राहू दे. त्याचे जे काही लिहिले आहे ते काळजीपूर्वक आणि काय कर? रात्र दिवस नाही, रात्र दिवस मनुष्यात कुठे लिहिलं? त्याच्या असं लिहिलंय का तू जगाच्या गोष्टीवर लक्ष ठेव. दिवस रात्र त्याच्यावर मनचिंतन कर. जो माणूस खोदेल वेल देल खोदायला, त्याचा सर्वनाश होणार की चांगलं होणार? मग त्याने आपलं घर कुठे बांधलंय? खडकाव बांधलंय? नक्की नक्की कोणाला समजलं नाही तर सांगा, का समजलं? मग आजपासून काय करणार? तुम्ही वालूला महत्व देणार की खडकाला महत्व देणार? नक्की. चला बाहेर. हालेलुया. प्लीज. थँक्यू जीसस. से थँक्यू जीसस. हालेलुया. हा काय आहे? हा काय आहे? खडक मजबूत असतो, तो एक ठिकाणी ठाम असतो, होय की नाही? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही विचारा ना, का मी खडक आहे की वालू आहे? मी खडक आहे की वालू आहे? मी मजबूत आहे, मी एक ठिकाणी आहे तर मी पण जागा बदलतो. माझ्या जीवनामध्ये संकट आले की मी जागा बदलतो, तर मी थेंब तिकडेच आहे. किती पण वादळ येऊ दे, किती पण तुफान येऊ दे, किती पण काय येऊ दे, मी हलणार नाही. हालेलुया. जसा खडक आहे ना तो एका जागेवर स्थिर असतो, मजबूत असतो, तिकडेच असतो. तसं जो व्यक्ती ते वचन घेतो, लिहितो, आपल्या हृदयामध्ये ठेवतो, त्याचा अभ्यास करतो, त्या वचनाला वेल देतो, त्याचा वापर करतो, त्याप्रमाणे कृती करतो, तो माणूस हलणार नाही. त्याच्या जीवनामध्ये सुद्धा किती पण संकट आली, किती पण विघ्न आली, किती पण बंधनं आली, किती पण आजार आले, किती पण कर्ज आले, किती पण चिंता आली, किती पण दुसऱ्याने काय पण बोललो तरी तो हलणार नाही. कारण त्याने त्याचं घर खडकाव बांधला आहे आणि तो स्वतः खडक आहे. हालेलुया, हालेलुया. तर खडक होणं सोपं आहे का वालू होणं सोपं आहे? हा काय? वालू होणं सोपं आहे की खडक होणं सोपं आहे? बोलताय तुम्ही खडक, पण नक्की 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 तुम्ही खोदणार नाही. उदाहरण, आता आमच्याकडे जेव्हा मी चालू केलं ना
भरपूर जुनी माणसं यायची. पण आज काय झालं माहितीये, त्यांच्या जीवनामध्ये काय झालं, त्यांनी वचन वापरलं आणि त्यांना जेव्हा त्याचा लाभ झाला ना ते विसरले. जसं ती मगाशी त्या बाईने सांगितलं ना, तर तिला प्रॉब्लेम होता, वचन वापरलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, वचन पण गेलं साईडला. पण तसंच आहे मनुष्य. तुम्ही म्हणता खरा खडक, पण खडक नाही. जेव्हा आपल्याला भेटतं आपण प्रभूला विसरतो. आपलं लक्ष आपलं दुसऱ्याकडे जातं. आपलं लक्ष खडकावर नाही. आपण खडक नाही आहोत. जेव्हा आपल्याला भेटतं ना, आणि जो माणूस बोलतो नाही मी माझा वेलांचा वेल काढेन, संध्याकाळी बरोबर 7 वाजता आहे ना मला जायचं आहे, काय पण असू दे, माझ्या घरात लग्न असू दे, माझ्या शेजारी लग्न असू दे, माझ्या कुटुंबामध्ये लग्न असू दे, पहिलं स्थान मी कोणाला देईन? पहिलं स्थान मी कोणाला देईन? जर जो माणूस पहिलं स्थान त्याला देणार तो माणूस जिंकणार. जो माणूस पहिलं स्थान देणार नाही ना तो माणूस काय माहित आहे, त्या वालू सारखं स्थान बदलणार, पोझिशन बदलतच राहणार. जसा वारा येणार असं होणार, जसा वारा येणार असं होणार, जसा वारा असा होणार, डोलणार. हालेलुया. आपल्याला डोलायचं आहे. कारण जो माणूस बोलणार काय पण असू दे, माझं लक्ष फक्त प्रभूकडे, कारण प्रभूनेच मला सर्व काय दिलं आहे. प्रभूच माझा सर्व अन्नदाता आहे. प्रभूच माझा देणारा आहे. प्रभूनेच मला चांगलं बरं केलं आहे. मला चंगाई दिली आहे. माझं कर्ज प्रभूनेच भरलं आहे. मला संकटातून प्रभूनेच काढलं आहे. माझ्या सर्व संकट प्रभूनेच घेतले आहे. माझे सर्व दुखण्यावर त्याने कब्जा प्रभूनेच केला आहे. जो माणूस त्याच्या विश्वास ठेवणार, थंब राहणार, वचनामध्ये राहणार, हलणार नाही, तो माणूस पुढे जाणार. तो माणूस खडकासारखा आहे. हालेलुया, हालेलुया. पण जो माणूस याचा वापर करणार नाही, जो माणूस हलणार, जो माणूस इकडे तिकडे हे करणार, तो काय माहिती आहे, तो त्या प्रॉब्लेम मध्ये गुंतला जाणार, त्या संकटामध्येच तो गुंतला जाणार. हालेलुया, हालेलुया. समजतं की नाही समजत? काय समजतं? काय समजतं? संकट आली की हलणार तर थांब राहणार, खडक राहणार, तो वालू बनणार की वालू बनणार की खडक राहणार? बघा, खडक राहणं सोपं नाही आहे. खडक राहणं सोपं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, खडक राहणं सोपं नाही आहे. तुम्ही म्हणतात इकडे मला खुश करण्यासाठी नाही खडक, पण खडक राहणं सोपं नाही आहे. जेव्हा तुम्ही खडक राहणार ना, मी तुम्हाला सांगतो काय काय होणार. जेव्हा तुम्ही खडक बनायला प्रयत्न करणार ना, काय काय होणार माहिती आहे? लोक तुम्हाला दोषी ठरवणार, लोक तुमच्यावर अत्याचार करणार, लोक तुम्हाला आलुलीला बोलणार, लोक तुम्हाला दोषी ठरवणार. लोक बोलणार तू प्रोटेक्शन झालायस, लोक बोलणार तिकडे जाऊ नको प्रार्थनेला. लोक काय बोलणार माहिती आहे? आता मी सांगतो तुम्हाला उदाहरण. फ्लेविया ये, लोक काय बोलणार ना, ही बाई सांगणार आपल्याला, ही माझी फिल्याद आहे, माझी गॉडचाइल्ड आहे. हा, फ्लेवियाचं नाव आहे. सांग बाई. हालेलुया, हालेलुया. बाय मला सांग, जेव्हा तू वचनामध्ये आले तर तुझ्या अत्याचार आले की नाही आले? भरपूर घरच्यांनी असं म्हणजे बोलायचे की का प्रार्थनेला जाते, खूप काही बोलायचे, परंतु आम्ही त्याच्यावर लक्ष नाही देत. केवढं तरी बोललं ना तरी सुद्धा इकडे आम्ही रोज येण्याचा प्रयत्न करत असतो. कारण जेव्हा जेव्हा आपण रोज जेवढं ऐकतो ना वचन आणि त्याच्याप्रमाणे कृती करतो ना, तेवढ्या आपल्या जीवनामध्ये खूप काही बदल घडत असतो. कारण असं ज्ञान आजपर्यंत कुठेच मी सुद्धा ऐकलं नाही. कारण इकडे जे शिकवलं जाते ते लहान बालकासारखं एकदम एक एक शब्दाचा अर्थ सांगून आपल्याला ते लहान बालकासारखं शिकवलं जाते. आणि जेव्हा जेव्हा रोज इकडे येतो ना, तेव्हा
घरची म्हणजे बोलत असतात की का तिकडे रोज रोज जात असते काम टाकून, परंतु जो इकडे रोज येतो ना त्याला त्याचं महत्व समजते एक आणि मिनिट. कळते. तुला हे पण बोलले ना, तुला लहान आहेस आणि हा. तू मुश्किल जीवन पडलंय, भरपूर. काय तू प्रार्थनेमध्ये जातेस मला असं पण बोलले म्हणजे ना? माझ्याच कुटुंबातील एक व्यक्तीने बोललेलं की एवढ्या लवकर तू का प्रार्थनेत पडलीस, तुला अजून खूप एन्जॉय करायचं आहे तुझ्या जीवनामध्ये. म्हणजे त्यांना असं वाटते की प्रार्थनेत फक्त म्हातारे लोक यायचं असं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा अनुभव तसा आहे. परंतु मी त्यांना काहीच नाही बोललं, कारण जो इकडे येतो, जो प्रभूचा अनुभव घेतो त्यालाच समजतं की त्याच्या जीवनामध्ये प्रभूचं काय महत्व आहे ते. भरपूर चमत्कार घडतात, भरपूर म्हणजे भरपूर. मला बायबलचा ब सुद्धा माहिती नव्हता, परंतु मी जेव्हा या वचनात आली, मला वचन कसं ते समजावून सांगत होते ना, त्याप्रमाणे मी कृती सुद्धा करायला प्रयत्न करत आहे. आणि जे जे शिकवतात ते लगेच ना तुमच्याने होणार, परंतु थोडं थोडं करून करून जीवन एकदम बदलत जाते. कारण जेवढा आपण ऐकतो ना तेवढा आपला विश्वास त्या वचनाने वाढत जातो. हालेलुया, हालेलुया. थँक्यू भैया. मग काय माहिती आहे, आता त्या बाईवर पण अत्याचार झाला, भरपूर अत्याचार होणार. कसं माहिती आहे तुम्हाला, मी सांगतो. अत्याचार असा पण होणार ना की तो माणूस जो वचनामध्ये आहे ना, तो काय करणार माहिती आहे? सर्वात पहिला तो जगापासून लांब जाणार. तो सर्वात पहिला काय करणार माहिती आहे? जगापासून लांब जाणार. उदाहरण, तुम्ही सणाला जाता, सणाला जाता की नाही? मडाल्यांच्या सणाला, आणखी कुठल्या सणाला? काशीच्या सणाला. पण जो माणूस वचनामध्ये आहे ना, तो त्या सणाला जाणार नाही. तो त्या सणाला जाणार नाही. तो काय बोलला माहितीये? माझा जो येशू आहे ना, माझ्या हृदयामध्ये आहे. माझं शरीर स्वतः मंदिर आहे, तर मला कशाला सणाची गरज आहे? मला सणाची काय गरज आहे? मग त्या माणसाने काय केलं माहितीये? जगापासून तो वेगळा झाला. आणि ज्या वेळी तो जगापासून वेगळा झाला ना, जगाने त्याच्यावर काय केलं? बोटं दाखवली. हा बघा कसा, हा सणाला पण जात नाही, हा इकडे पण जात नाही, हा तिकडे पण जात नाही, हा इकडे पण करत नाही. का माहिती आहे? कारण त्यांना, त्या लोकांना त्या कळलं नाही की परमेश्वर कुठे आहे. पण ज्या माणसाला परमेश्वर कळलंय ना कुठे आहे, तो थैम राहील. तो या खडकासारखा आहे. ज्यात काय करतं त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. त्याचं लक्ष कुठे असतं माहिती आहे? फक्त 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 प्रभूकडे. हालेलुया, हालेलुया. मग आपल्याला खडक बनायचं आहे की आपल्याला वालू बनायचं आहे? खडक बनणं सोपं नाही. मी परत बोलतो, मला खुश करण्यासाठी बोलू नका, कारण देव बघत आहे, देव ऐकत आहे. देवा फक्त तुम्ही बोलायसाठी करू नका, अंतःकरणाने विचारा का मला खडक बनायचं आहे की नाही, मला खडक जसं व्हायचं की नाही. अंकल जी, आपको समझ रहे हैं मराठी? हालेलुया, थैंक यू जीसस. तो हिंदी में अभी ये लोग समझेगा ना, इसलिए चलेगा ना? ओके. तर खडक बनणं सोपं नाही आहे. जेव्हा ज्या दिवशी तुम्ही खडक बनायला प्रयत्न केला, सर्वात पहिला तुमच्या घरातलीच माणसं तुमच्यावर बोट दाखवणार. सर्वात पहिला अटॅक कुठे येणार? घरातलीच व्यक्ती तुमच्यावर अटॅक करणार. मग बाजूवाले, मग मित्रमंडळी. माझ्यावर तर रोज होता, माझ्यावर अटॅक तर रोज होता. पण मी त्या अटॅक केला ना, दुर्लक्ष करतो. रोज अटॅक होतात. घरातून बाहेर पडलं बरोबर, आला ब्रदर, ते होते ना. मला काही फरक पडत नाही. का फरक पडत नाही माहितीये? जेव्हा मी कर्जामध्ये होतो, जेव्हा मी निंदनांच्या बैठकीमध्ये होतो, जेव्हा मी दारोड्या होतो, जेव्हा मी वाईट गोष्टी करत होतो, तेव्हा कोण मला बोलायला आलं नाही, तेव्हा मला कोण सुधारायला आलं नाही, तेव्हा कोणी मला सुधारलं नाही. मला सुधारलं कोणी? फक्त प्रभूने. तर मी प्रभूला वेळ देईन की त्या गोष्टीला वेळ देईन? मी प्रभूला वेळ देईन का त्या गोष्टीला वेळ देईन? आवाज येत नाही. आता पंक्चर झाले की काय? शांत झाले. मग तुम्ही सुद्धा काय करणार? प्रभूला वेळ देणार का जगाला वेळ देणार? हा, नक्की.
चला वचनाकडे जाऊया. योहान 8:31 वाचा. जॉन 8:31. कमलेश भाई जा. आपले को लेके हालेलुया हालेलुया. वाचा वाचा इथे. ज्या यहूद्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला. बाबा काय लिहिलंय? ज्या यहूद्यांनी, ज्या लोकांनी, बोला, ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला येशू म्हणाला तुम्ही माझ्या वचनात माझ्या जगात बोलले की जगात माझ्या वचनात राहिला तर काय माझी शिक्षा तर माझे खरोखर माझे शिक्षा. मग किती जण शिष्य आहेत? किती जण शिष्य आहेत? किती शिष्य आहेत? मी नाही बोलत, प्रभू सांगतो. म्हणतो तुम्ही माझे वचनात राहिला की जगात राहिला? का वालूमध्ये राहिलं? का खडकात राहिलं? मग किती जण शिष्य आहेत? किती जण शिष्य आहेत? हा सर्व शिष्य आहेत? मला नाही वाटत. हा सर्व शिष्य आहेत? मला तर सर्व शिष्य आहेत. चांगली गोष्ट आहे. प्रभू सांगतो तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तर प्रभू म्हणतो तुम्ही प्रार्थना किती पण केली, तुम्ही उपवास किती पण केले, तुम्ही फुलं किती पण आणली, तुम्ही मेणबत्ती किती पण पेटवल्या, तुम्ही अगरबत्त्या किती पण पेटवल्या, तरच माझे शिष्य आहात. असं बोललाय? असं बोललाय? काय बोला बेलकनी? हा तुम्ही तुम्ही वचनात राहणार की नाही राहणार? वचनात राहणार की नाही राहणार? नक्की तुम्ही दगड बनणार की नाही बनणार? दगड बनणार की नाही बनणार? कारण काय माहित आहे, जो माणूस आपलं लक्ष संपूर्ण लक्ष त्या वचनाकडे ठेवतो आणि त्याप्रमाणे कृती करतो, वागतो आणि जीवनामध्ये तो वापर करतो, तोच शिष्य बनणार, तोच पुढे जाणार. अब्राहमला जर सांगितलं की तुझ्या मुलाला घेऊन त्या डोंगरावर जाऊन माझ्यासाठी अर्पण कर, तर अब्राहम घाबरला काय? त्याने देवाला बोलला काय, देवा अरे म्हातारपणी तू एकटीलाच मला, तो पण तू मागतोस, असं बोलला का? अरे मला एकटाच आहे, एकुलता एकटा आहे, लाडाचा आहे, म्हातारपणीचा आहे, प्रेमाचा आहे, मी नाही देणार, असा बोलला काय अब्राहम? असा बोलला का? मग तो घेऊन गेला की नाही? घेऊन गेला की नाही? मग त्याचं लक्ष कुठे होतं? त्या मुलाकडे होतं का प्रभूकडे होतं? लक्ष त्या मुलाकडे होतं का आबापिताकडे होतं? आपलं लक्ष कुठे आहे? आपलं लक्ष कुठे आहे? या जगाकडे आहे की प्रभूकडे आहे? आणि जर तुम्ही लक्ष या जगाकडे ठेवलं तर तुम्ही त्या जगामध्येच गुंतलेले राहणार. हालेलुया. त्या जगामध्येच गुंतलेले राहणार, त्या परंपरामध्येच गुंतलेले राहणार. बाजूवाल्याने दारू वाटली लग्नाला, मी पण वाटणार. त्याने 50 लाख रुपये खर्च केला, मी 60 लाख रुपये करणार. त्याने तिला एवढी 7 लाखाची पोट केली, 7 तोल्याची, मी 10 लाखाची 10 तोल्याची करणार. परंपरा परंपरा परंपरा. आणि जो माणूस परंपरामध्ये गुंतला राहील तो प्रभूच्या वचनामध्ये कधी वाढणार नाही. हालेलुया. बरोबर आहे की नाही? टोचत का नाही? मला तर जाम टोचत, मला तर जाम टोचत. जो माणूस त्या परंपराच्या मागे लागणार नाही, जो माणूस प्रभूच्या वचनाकडे लागणार, जो माणूस जसं त्या अब्राहमने त्याचं लक्ष फक्त त्या आबापिताकडे ठेवलं, त्या मुलाकडे ठेवलं नाही आणि त्या मुलाला त्याने बली देण्यासाठी नेलं, तसं आपलंही लक्ष फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिजे. हालेलुया हालेलुया. आता मरियम माता, तिला गॅब्रिएल दूत आला की नाही? संदेश द्यायला आला की नाही? तिला प्रभूने निवडलं की नाही? निवडलं की नाही? पण तुम्हाला असं वाटतं तिला निवडलं तर तिच्या जीवनामध्ये काही समस्या नाही आल्या ना? काहीच नाही समस्या आल्या ना? आल्या? कुठे आल्या? एकदम मस्त बजेट बंगल्यामध्ये तिने येशू ख्रिस्ताला जन्म दिला आणि न्यायला मर्सिडीज गाडी आली. होय की नाही? होय की नाही?
आल्या समस्या? काय समस्या आल्या? काय समस्या आल्या? खूप अडथळे आले. हा? खूप अडथळे आले. काय आले तेच तर विचारतो ना. काय आल्या? हा? अरे सर्व चूप आहेत काय? एवढे तुम्ही जाता इकडे तिकडे जाता आणि आता मर्यादा विषय काढला तुम्ही काय बोलतच नाही. आल्या की नाही आल्या समस्या तिच्या जीवनामध्ये? सर्वात प्रथम काय आल्या? तिला निवडलं गेलं. देवदूताने तिला तिला काय सांगितलं? तू कुवारी आहेस आणि तू कुवारी आहेस आणि तू जन्म देणार आहेस. पवित्र आत्म्याद्वारे काय करणार आहेस? ती काय झालं? तिने शब्द घेतला आणि तो शब्द काय झाला? ध्येय झाला का नाही झाला? झाला की नाही झाला? तिचं लग्न झालं तेव्हा मग लोक काय बोलले असतील? तिला काय बोलले असतील? तिने तो घेतलं की नाही? संकट घेतलं की नाही? घेतले की नाही? घेतलं की नाही? असंच त्या काली गाड्या होत्या. गाड्या होत्या. मग ती नाझरेतून कुठे गेली? कुठे गेली? डोंगर वाटेला गेली का नाही? तेव्हा मस्त लाईट होत्या ना. हा मस्त मर्सिडीज गाडी, मस्त लाईट, मस्त रस्ते, जो जो चालवत होता आणि ती मस्त आनंद घेत होती. हा वाटेला गेली. असं होतं का? आजच्या प्रेग्नेंट बायका बाईकवर बोलत बसायला सांगितलं बोलणार नाही. डॉक्टरने सांगितले नको बसायला. ती तर कशावर बसली? रस्ता काय होता माहितीये? मस्त एकदम फ्लॅट होता. एकदम रस्ता असा होता ना. असं 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 बरोबर आहे. काय झालं तिला? काय झालं का? प्रभू मस्त मजबूत झाला मला. तर जेव्हा मर्यामा तिला निवडलं तिने संपूर्ण त्या गोष्टीचा त्याग केला. सर्व गोष्टी ते सहन केल्या. आपण सहन करतो का? जेव्हा आपण वचनामध्ये येतो, बाजूवाले, घरची माणसं, आपले मित्रमंडळी जेव्हा आपल्या बोट ठेवता, आपण ते सहन करतो की आपण त्याला परत डिशून देतो, परत आपण त्याला देतो की आपण शांत राहतो, आपण मेलेला कुत्रा राहतो बनतो की आपण परत त्याला उलट बोलतो. होतं की नाही होत आपल्या जीवनामध्ये? होतं का नाही होत? दादा बरोबर की नाही? होतं की नाही होत? माझ्या पण व्हायचं. सामनेवाला एक बोला तो मैं 10 बोलू का? सामनेवाला एक बोलला तर मी 10 बोललो पाहिजे. खरंच मी बॉस्को आहे ना, नाही तर काय? तेव्हा मला वर्चस्व आहे ना. बघा, जो माणूस शांत राहतो, प्रभू जे काय शिकवत आहे आपल्याला ना त्याचा आपण जर वापर केला आणि त्याप्रमाणे चाललो ना, तर मी तुम्हाला सांगतो ना, तुमचं जीवन त्या अंधारातून प्रकाशाकडे जाणार. नाहीतर काय करणार माहिती आहे? तुमचं जीवन त्या अंधारामध्येच गुंतलेलं राहणार आणि तुम्ही फक्त काय माहिती आहे, इकडे तिकडे जाऊन फक्त प्रकाश शोधणार. तुम्हाला काय करायचं आहे? आम्ही का तुम्हाला असं सांगतो माहिती आहे? जर आमच्या जीवनामध्ये प्रभूने घडवलंय, आमचं जीवन जर बदललं आहे, तर तुमचं जीवन बदलू नाही शकत का? तुमचं जीवन बदलू नाही शकत का? मगाशी माझी मुलगी ते नाचत होती माहिती आहे? तुम्हाला सांगू, हे 2 वर्ष आधी ती अशी होती. 2 वर्ष आधी ना, जेव्हा मी वचनामध्ये आलो ना, ती माझ्या विरुद्ध बोट टाकत होती. तर पापाला वेळबीड लागले की काय? रात्र दिवस वचन 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 वचन. माझी आदत कशी होती माहितीये? आदत नाही, आता पण तसंच आहे. माझी परंपरा कशी आहे माहितीये? तुम्हाला तुमचा शब्द परंपरा कशी आहे माहितीये? मी सकाळी उठलो की माझं जे वचन असतं ना, जोरात बोलायचं. बाजूवाल्याला ऐकायला आला तर चालेल, मला काही फरक पडत नाही. आणि मी जेव्हा वचन असं बोलायचो, स्तुती करायचो, तिला त्रास व्हायचा. ती काय बोलायचे ते तिच्या छोटी बहिणीला, अरे काय लिन्सिया, पप्पा काय बेडा बेडा झालाय काय? होय की नाही? होय की नाही? मग मी थांबवलं का ते? मी थांबवलं का? मला फरक नाही पडला ना. मला बिलकुल फरक नाही पडला. मग सांगण्याचा उद्देश काय माहितीये? जर आज मी आलो वचनामध्ये, आज ते लोक पण वचनामध्ये आले, कसे आले? मी त्यांना जबरदस्ती केली? मी काही जबरदस्ती नाही केली. मी प्रभूला फक्त धन्यवाद दिला की प्रभू, जसं तू मला वचनामध्ये आणलंस, त्यांना सुद्धा तू आणलं आहेस. आणि काय झालं? जसं मी बोलत गेलो, कार्य झालं की नाही झालं?
कार्य झालं की नाही झालं? जर माझ्यामध्ये झालं, तुमच्यामध्ये होणार नाही की नाही? मग त्याला काय करायचं आहे? तुम्हाला खोदायचं आहे की नाही खोदायचं आहे? खोदायचं आहे की नाही खोदायचं आहे? खोदायला काय होतं माहिती आहे? पोपडे येतात. जेव्हा तुम्ही ते पिकाव घेणार, खोदणार, पोपडे येणार की नाही येणार? ती पारही घेणार आणि खोदणार तर पोपडे येणार की नाही होणार? पोपडे येणं म्हणजे काय आहे? म्हणजे काय आहे? तुमचा वेल, तुम्हाला येणारा अत्याचार, तुम्हाला येणारं बोट दाखवणारे, हे सर्व तुम्ही सहन करता. मला काय फरक पडत नाही. माझं लक्ष फक्त त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. हालेलुया, हालेलुया. त्या गणेश प्रभूला वेळ लागलाय काय? त्या गणेश प्रभूला वेळ लागलाय काय की तो रोज येऊन आपल्याला शिकवतोय? त्याला बायको नाही काय? त्याला मुलगी नाही काय? त्याला संडे नाही आहे काय? हाय की नाही? तरी मग तो काय करतो? काय करतो? मग त्याचं लक्ष कुठे आहे? प्रभूकडे आहे का आपल्या जगाकडे आहे? आपलं लक्ष कुठे आहे? आपलं लक्ष कुठे आहे? नाही, आता लग्नाचा सीझन येते, आता वराडाचं सीझन येते. बघा, वराडाचं जाणं, फंक्शनला जाणं हे चुकीचं नाही आहे, हे चुकीचं नाही आहे. पण पहिला तुम्ही विचारा की माझ्या जीवनामध्ये प्रभू महत्वाचा आहे की जग महत्वाचं आहे? माझ्या जीवनामध्ये प्रभू महत्वाचा आहे का जग महत्वाचं आहे? जो माणूस बोलतो माझ्या जीवनामध्ये प्रभू महत्वाचा आहे, तो इकडे तिकडे धावणार नाही. तो इकडे तिकडे धावणार नाही. त्यानं तो आपलं घर कुठे माहिती आहे? खोदणार, खोदणार आणि खडकावरच बांधणार. जोपर्यंत खडक लागत नाही तोपर्यंत तो थांबणार नाही. जोपर्यंत प्रभू त्याला प्रभू मनामध्ये तो वाढणार नाही तो थांबणार नाही. जोपर्यंत प्रभूची त्याला ओळख होत नाही तोपर्यंत तो थांबणार नाही. मग तो किती पण थकू दे, किती पण त्याला त्रास होऊ दे, किती पण त्याच्या अडचणी होऊ दे, किती पण त्याला अत्याचार होऊ दे, तो थांबणार नाही. हालेलुया, हालेलुया. समजतं की नाही समजत? काय समजतं? टोकतं किती लोकांना टोकतं? किती लोकांना टोकतं? किती लोकांना टोकतं? नाही टोकत कुणाला? टोकते? मला तर टोकतो बाबा, मी सांगतो पण मला टोकतो. का मी सुद्धा तसाच होतो. बॅग घेऊन यायचं, बॅग घेऊन न्यायचं, बॅग घेऊन यायचं, बॅग घेऊन न्यायचं. बॅग हाणून आणि नेऊन फायदा आहे का? हा फायदा आहे का त्याच्यामध्ये? बॅग पण काय माहिती आहे, लय भारी होतं माझं बॅग, गोल्डन कलरचा एकदम. फायदा आहे का? काहीच फायदा नाही. पुष्कळ लोक काय बोलत आहे, मी बायबल आहे ना माझ्या आरतीला ठेवलं ना की आशीर्वाद घरी आला. पुष्कळ लोक म्हणतात ना, मी बायबल आहे ना माझ्या उशाला ठेवलं माझी चांगली झोप आली. बरोबर की नाही? पण खरोखर तसं आहे का? खरोखर तसं आहे? हा बाल्कनी तसं आहे का? मग काय करायला लागेल? काय बोललो त्या योशुवाला? काय बोललो प्रभू? काय बोलला? एकदाच तू काय करायचं त्याचे मनचिंतन कर. एकदाच तू दिवसातून एकदाच वाच. हा रात तुझ्या मुखामध्ये सदैव राहू दे. तुमच्या किती असते? तुमच्या किती असते? तेव्हाच तुला यश प्राप्त होईल. यश प्राप्त आपल्याला व्हायचं आहे तर काय करायचं आहे? आपल्या मुखामध्ये ठेवायचं आहे का नाही ठेवायचं आहे? मनचिंतन करायचं आहे का नाही करायचं आहे? थंब राहायचं आहे का नाही राहायचं आहे? खडक बनायचं आहे का नाही बनायचं आहे? वालू बनायचं आहे. जसा पाणी येणार, जसं वादळ येणार, जसा लाटा येणार ते डुलणार. असं हे कसं डुलतं तसं डुलणार. मग डुलायचं आहे का नाही डुलायचं आहे? तुम्हाला समजलं काहीतरी? काय समजलं? काय समजलं? समजलं की नाही समजलं? नाही परत मी सांगतो कारण हे महत्वाचं आहे. बघा, हे जर आपल्याला समजलं नाही ना तर आपण फक्त तुम्ही इकडे येऊन वेल देऊन ना काहीच फायदा नाही. जर तुम्ही इकडे येऊन फक्त वेल देणार ना काहीच फायद्याचा नाही. मी पण सुद्धा 6 महिने तसाच करायचो. जर तुम्ही इकडे येता ना, जे काय वचन तुम्ही इकडे शिकताय ना त्यावर अभ्यास करा. आता मला एक सांगा, आमच्या बापा प्रार्थना किती जणांना येते? आमच्या बापा किती जणांना प्रार्थना येते? सर्वांना येते? हात
हात वरती करा कसे, हात वरती करा कसे. बॅल्कनी मध्ये कोणाला येत नाही, येते ना. पण किती जण त्या प्रार्थनेवर मनचिंतन करतात. किती जण त्या प्रार्थनेवर मनचिंतन करतात. आपण तर रोज बोलतो की नाही, आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. बरोबर आहे. पण खरोखर आपण त्या आबा पिताने जी प्रभू येशू ख्रिस्ताने जी आपल्याला प्रार्थना दिले त्या प्रार्थनेवर आपण मनचिंतन करतो का? अभी क्या शांत झाले, सर्व सन्नाटा हो गया. काय झालं? सर्व शांत झाले. काय झालं? अरे आपण म्हणतो की नाही, मग काय झालं आता? म्हणजे काय माहितीये, बोलायचं म्हणून बोलतो आपण, बोलायचंय म्हणून बोलतो, पण जे तुम्ही बोलताय त्याचा वापर केला नाही तर त्या बोलण्याला महत्व आहे का? त्या बोलायला महत्व आहे का? प्रभु यीशु का पवित्र आत्मा मेरे ऊपर आया है, प्रभु यीशु ने मुझे अभिषेक किया है. खरोखर तुम्ही अभिषेक झाले, मग बोलता का मी अभिषेक झालोय, प्रभु येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आलाय, प्रभु येशूने मला अभिषेक केलाय. खरोखर तुम्ही त्याच्यामध्ये विश्वास ठेवता की मी अभिषेक झालोय, की फक्त बोलायचं म्हणून बोलताय? फक्त बोलायचं म्हणून बोलताय. जर तुम्ही जे बोलत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, कृती केली नाही, त्या बोलण्याला काही अर्थ नाही. त्या बोलण्याला काही अर्थ नाही. जर जे काही तुम्ही बोलत आहे, जर तुम्ही आमच्या बाबाची प्रार्थना बोलत आहे आणि त्यावर मनचिंतन केलं, त्या प्रार्थनेमध्ये जे काही लिहिलंय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, तर नक्कीच ती प्रार्थना बोलून सुद्धा तुम्ही तुमच्या चंगाई निघू शकता, तुम्ही बरे होऊ शकता, त्या प्रॉब्लेमवर तुम्ही कब्जा घेऊ शकता. पण ते कसं आहे माहित आहे, ते अंतकरणाने बोलायचं, त्याच्यात शोधायचं आहे, खोदायचंय तुम्हाला नक्की आमच्या बाबाची प्रार्थना काय. जग बोलते म्हणून मी बोलतोय, लहानपणापासून मला शिकवलंय कम्युनिकेट घेण्यासाठी म्हणून मी बोलतोय, त्याला काहीच अर्थ नाही. बरोबर की नाही? बरोबर आहे की नाही? फक्त जग बोलते म्हणून मी बोलायचंय, बाजूवाला बोलतोय म्हणून बोलायचंय, आई वडिलांनी बोलायला सांगितलंय म्हणून बोलायचंय, मम्मी डॅडीने बोलायला सांगितलंय म्हणून बोलायचंय, काहीच अर्थ नाही. पण नक्की त्या प्रार्थनेमध्ये प्रभू आपल्याला काय शिकवत आहे, काय बोलत आहे त्याचा शोध लावायचा आहे, त्याला वेळ द्यायचा आहे, तेव्हाच तर पवित्र आत्मा तुमची बोलणार. तुम्हाला कोण मुक्त करू शकतो? तुम्हाला कोण मुक्त करू शकतो? हा, कोण मुक्त करू शकतो? एवढी माणसं बसल्यात, आवाज फक्त छोटासा येतो. तुम्हाला कोण मुक्त करू शकतो? कसं मुक्त होणार? हा, वचन काय आहे? वचन काय आहे? वचन काय आहे? वचन काय आहे? वचन सत्य आहे. वचन काय आहे? वचन सत्य, आणि सत्य तुम्हाला मग आपल्याला वचनावर विश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे? आपल्याला दगड बनायचंय की नाही बनायचं आहे? आपल्याला खडक बनायचंय की नाही बनायचं आहे? की आपल्याला वाळू बनायचं आहे? नक्की नक्की आपण असं बोलायचं, मी बोलतो म्हणून तुम्ही मला उत्तर देता, मी बोलतो म्हणून तुम्ही मला उत्तर देताय. बघा, परत मी सांगतो, खडक बनणे सोपं नाही आहे. खडक बनणे सोपं नाही आहे. तुम्ही म्हणता मी वचन वाचतो, त्याचा वापर करतो, पण त्या वापर करण्यापेक्षा पलीकडे भरपूर गोष्टी आहेत. तुमचं मन, तुमचं हृदय, तुम्ही खरोखर शांतीमध्ये आहेत का? खरोखर तुम्ही प्रेम वापरत आहेत का? खरोखर तुम्ही एक दुसऱ्यांना क्षमा करताय का? तुम्ही दुसऱ्यांना त्यांचा आनंद तुम्ही चोरी करत नाही का? हे अशा पुष्कळ अशा गोष्टी आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये आहेत का? जर तुम्ही या सर्व गोष्टीमध्ये आहेत, तेव्हाच तुम्हाला मी सांगतो की तुम्ही वचनामध्ये वाढत आहे, तुम्ही खोदत आहे. जर तुम्ही याच्या सर्व गोष्टीमध्ये नसेल ना, तर खोदणं पण काहीच फायद्याचं नाही. खोदणं पण काहीच फायद्याचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्या जीवनामध्ये वापरायचं आहे. जर मी प्रेमाळू नाही ना, तर मला प्रेम द्यायचं आहे.
मला दुसऱ्याला क्षमा करायचं आहे. दुसरा मला किती वेळ बडबड करू दे, माझं तोंड मला बंद ठेवायचं आहे. मला सहनशक्तीमध्ये जीवन जिवायचं आहे. किती वेळ माझ्यावर अत्याचार करू दे, मी चूप राहणार. पण जर तुम्ही वचन बोलताय, वचन लिहताय आणि याचा वापर करत नाही, कृती आणत नाही तुमच्या जीवनामध्ये, तर तुम्ही अद्यापर्यंत काय माहिती आहे, तुमचं घर वालूवरच बांधलेलं आहे. हालेलुया. तर तुम्हाला पुढे वाढायचं आहे की नाही वाढायचं आहे? खडकाव बांधायचंय की नाही बांधायचं आहे? हालेलुया, हालेलुया. आणि थँक्यू त्या चौघजण जी इकडे आलेली, त्यांना आपण जोरदार त्या मुलांना थँक्यू देऊया. तर प्रियानो, बघा आम्ही जे काही शिकवतो, पवित्र आत्मा आपल्याला जे काही ते शिकवतो, सर्वात पहिला त्या कुटुंबाचे आपण धन्यवाद द्यायला पाहिजे, ज्या कुटुंबाने सुंदर अशी आपल्याला जागा दिले, की आपल्याला त्यांनी जागा दिले. परमेश्वर आपल्याला वेळ दिलाय, परमेश्वर आपल्याला गणेश ब्रदर दिले आणि ते आपल्याला शिकवत आहेत. आणि जर जे ते आपल्याला शिकवत आहेत आणि जर आपण त्याचा वापर केला नाही, त्या कृतीमध्ये आपण आणलं नाही, तर आपलं घर आपण स्वतःहूनच वालूमध्ये बांधतो. परमेश्वरने बांधत, आपण स्वतः बिल्डर बनतो आणि आपणच करतोय. आणि आपण दोष कोणाला देतो? परमेश्वराला. जर तुम्ही इकडे येता, जे काय वचन तुमच्यामध्ये पेरणी होते त्याचा तुम्ही वापर केला, तरच तुमचं जीवन तुम्ही, तुमचं घर तुम्ही त्या खडकावर बांधू शकता. हालेलुया, हालेलुया. तर सर्वांनी उभे राहूया. प्रभूच्या उपस्थितीला येऊया. हे स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करता प्रभू परमेश्वर, प्रभू आम्ही तुला सर्वजण धन्यवाद देतो की तू सरळ आणि सोपे भाषेमध्ये प्रभू तू आम्हाला शिकवलायस. आम्ही आज निश्चय करतो, आज आम्ही निर्णय घेतो की आम्ही आमचं घर, आमचं हृदय, आमचं जीवन आम्ही आज खडकावर बांधणार आहोत. आम्ही खोल खोदणार आहोत आणि आमचा पाया आम्ही खडकावर बांधणार आहोत. म्हणून प्रभू तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो पिता परमेश्वर, तू आम्हाला सरळ आणि सोप्या भाषेमध्ये शिकवल्याबद्दल, आमच्यामध्ये तू पेरणी केल्याबद्दल धन्यवाद. ही प्रार्थना मी जिवंत प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमेन, आमेन. तर आता चायचा ब्रेक आहे, 15 मिनिटं आहेत.